आई, आज तुझी खूप आठवण येते ग। एकाच वेळेस मी खूप आनंदात आहे। मी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले। आज मी माझ्या प्रिय व्यक्तीसोबत राहते आहे, परंतु दुसऱ्या क्षणी त्या प्रिय व्यक्तीला गमावण्याची भीती वाटतेय। हे मी कोणाशी बोलू? तू जर असतेस तर तुझ्याशी बोलले असते। राज्यकारभार सांभाळणं सोपं आहे, परंतु आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याची भीती खूप मोठी आहे। हैनावती, आई, काय हवंय का तुला आई? नाही, काही नकोय मला। तुला बोलताना त्रास होतोय का ग? आता माझं उरलंच काय? शेवटचे क्षण आहे। आई, अगं असं का म्हणतेस तू? जे खरं आहे तेच सांगते। आई, तू मला हवी आहेस। तू नसशील तर कोण आहे मला? हैनावती, तुला काय सांगते ते नीट ऐक। आई, तू नंतर सांग। तुला सांगताना त्रास होतोय। नाही, आत्ताच सांगते। कोणत्याही क्षणी मी जाईन। आता हे स्त्री राज्य पुढे तुला सांभाळायचे आहे। आई, तू आहेस। तुला काहीही होणार नाही। हे बघ, तू राज्याभिषेक कर। मी स्वतः सिंहासनावर बस। अगं, तो तुझा अधिकार आहे। आता तो तुझा अधिकार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री राज्याचा वंश तुला पुढे घेऊन जायचा आहे। आणि त्यासाठी उत्तम पुरुषाशी विवाह कर। पण या स्त्री राज्यात उत्तम पुरुष आणायचा कुठून? जो सर्व गुण संपन्न असेल अशा पुरुषाला घेऊन येशील। त्यासाठी तुला जे करावं लागेल ते तू कर। स्त्री राज्याचा वंश वाढावा, संतती व्हावी, यासाठी आधीही खूप प्रयत्न करण्यात आले, परंतु सगळ्या मुली जन्माला आल्या। पुरुषच नसेल तर या स्त्री राज्याचे काय होणार? मी प्रयत्न करेन आई। प्रयत्न नाही, वचन दे मला।
आई, मी तुला वचन देते, या राज्यात सर्व गुण संपन्न पुरुषाला आणून उत्तम संतती जन्माला येईल. आणि त्यासाठी मी कठोर तप करेन. आता माझा प्राण गेला तरी मला काळजी नाही. आई, भाणामती थांब, अजून बी विचार कर. हे बघ, मी एकदा ठरवलं की परत विचार करत नसते. अगं पण आपण परतच्याला राजवाड्यात गेलो आणि आपल्याला पकडून डांबून ठेवलं तर एवढं सोपं नसतंय ते. पण मी काय म्हणते, आपण नाथासनी जर बाहेरच भेटलं तर बाहेर पडतच नाहीत नव्हते. अगं आपल्या बायका आहेत की राजवाड्यात. नाथ बाहेर पडलं की सांगतालच की आपल्याला ते. पर अशी वाट बघायची म्हणजे कटाळ येतो बघ. नाथ बाहेर पडणार कधी आणि त्या बायका मला येऊन सांगणार कधी, आणि मी नाथासनी भेटणार कधी. हे बी आहेच की ग. ये बघ, एक गाव आणि दोन तुकडे, काय होईल ते होईल. चल. नाही, काल मी किती घाबरले होते. मला वाटलं श्रीनाथांना खरंच काही झालं की काय. घाबरण्यासारखीच परिस्थिती होती. हो ना, आणि देवींना सुद्धा मी इतकं घाबरलेलं पहिल्यांदा पाहिलं माई. अगं स्वाभाविकच आहे. एकतर इतक्या अडचणीनंतर त्यांचा विवाह झाला. त्या श्रीनाथांना काही झालं असं म्हटल्यावर देवींना दुःख होणार नाही का? माई, तू देवींना खूप आधीपासून पाहत आली असशील ना ग. तर देवीनाच काय, त्यांच्या आईलाही मी पाहिलंय. काय सांगतेस माई? होय तर, देवी लहान होत्या तेव्हापासून मी त्यांना पाहत आले. राज्यकारभार कोण पाहायचं? देवींच्या आई पाहायच्या. देवींच्या आई जशा दिसायच्या ना, तशाच देवी दिसतात. काहीच फरक नाही. पण माई, देवीच्या आई कशा गेल्या ग? वृद्धत्व, वय होऊन गेल्या. त्या मरताना देवीने त्यांना वचन दिलं आणि आपलं सर्व दुःख विसरून त्यांनी राज्यकारभार हाती घेतला. त्यानंतर कालच मी देवींच्या डोळ्यात असं पाणी पाहिलं. देवींच्या तोंडूनही कधी त्यांचं नाव आलं नाही. खरारी आहेत देवी. स्वतःचं दुःख असं कुरवाळत नाही बसणार.
मैनावती, मैनावती, मी पाहतोय तू अस्वस्थ आहेस. काय झालं? काही नाही. तू सांगितलं नाही तरी मी समजू शकतो. कशाला विचारता आहात? मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. तुम्ही मला सोडून तर नाही जाणार ना? मी तुमच्यात गुंतले आहे. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार. मैनावती, तू भविष्याचा विचार का करते आहेस? आता ह्या क्षणी मी तुझ्यासोबत आहे ना. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. हे बघ, मी जेव्हापासून तुला माझ्या शिष्यांबद्दल सांगितलं आहे तेव्हापासून तुला चिंता वाटते आहे, बरोबर? होय. अजून ते लहान आहे, त्याची साधनाही पूर्ण व्हायची आहे. परंतु ते तुम्हाला शोधत इथपर्यंत आले तर? ते जेव्हा येतील तेव्हा आपण बघू. त्यांच्याबद्दल आता चिंता करावी असं काही नाही. मनुष्याने दोन गोष्टी नेहमी टाळाव्यात मैनावती. एक म्हणजे पश्चाताप आणि दुसरं म्हणजे स्वप्नरंजन. बरं, मी राजवाड्याच्या बाहेर जातो आहे. तुला माहिती व्हावी म्हणून तुला सांगायला आलो. येतो मी. हे कुठे गेले असतील? स्त्री राज्यात तर ते कोणालाच ओळखत नाही. मग कुठे गेले? भानामती आणि यांची गाठ पडली तर? मला यांना विचारायला हवं. श्रीनाथ, थांबा. श्रीनाथ, काय झालं? मी तुम्हाला एक विचारलं तर राग येणार नाही ना? आणि हे मी राज्याची साम्राज्ञी आहे म्हणून नाही विचारत आहे. निसंकोच विचार. तुम्ही राज्यात कोणाकडे जाणार आहात? कोणाकडेही नाही. मग मला असं का वाटतं की तुम्ही कोणाकडे तरी जाणार आहात? असं असतं तर मी तुला सांगितलं असतं मैनावती. मी येऊ का तुमच्या सोबत? माझा नकार नाही, परंतु ज्या कारणासाठी मी एकटा चाललो आहे ते कारण वेगळं आहे. त्यामुळे तू सोबत येऊनही काही तुला साध्य होणार नाही. आणि मला असं वाटतं की ते कारण तू विचारलं नाहीस तर बरं. येऊ मी? काय झालं देवी? रोहिणी, बरं झालं तू आलीस. श्रीनाथ आत्ताच बाहेर गेलेत, परंतु ते कुणाकडे आणि का गेलेत हे त्यांनी सांगितलं नाही. तू असं काहीतरी कर की आपल्याला समजेल ते नक्की कुठे आणि कोणाकडे गेले आहेत ते. तशी आज्ञा देवी.
देवी, श्रीनाथ लगबगीने बाहेर गेल्याचं समजलं. त्या पाठोपाठ रोहिणी बाहेर गेल्याचं समजलं. काय झालं देवी? माई तुला सांगितलं होतं ना की एक सतत टांगती तलवार आहे म्हणून. देवी, श्रीनाथ कुठे गेले आहेत? त्यांनी सांगितलं नाही का? नाही, म्हणूनच रोहिणीला मागे पाठवलं आहे. देवी, त्या भानामतीच्या बायका सगळीकडे आहेत. तिला जर समजलं आणि ती श्रीनाथांना भेटायला गेली तर? मला तीच तर काळजी आहे. देवी, क्षमा असावी, पण तुम्ही श्रीनाथांवर विश्वास ठेवावा. प्रश्न विश्वासाचा नाहीये. महादेवाला भोळा साम सदाशिव म्हणतात. माझे नातही असेच आहेत. आणि देवी, राजधानीतल्या सगळ्या स्त्रियांना श्रीनाथांना भेटायची उत्सुकता आहे. आणि श्रीनाथ त्यांना दिसले की स्त्रिया त्यांच्याशी बोलणारच, त्यांना भेटणारच. देवी, काळजी नका करू. तुम्ही म्हणता तसं काही घडणार नाही. श्रीनाथ परत येतील आणि तुम्ही म्हणता ना तसं काही घडणार नाही. असे झाले तर उत्तमच होईल. देवी, एक सांगू का? तुम्ही अशी व्यवस्था करा की श्रीनाथ राजवाड्याच्या बाहेर जाणारच नाही. आणि त्यासाठी मी तुम्हाला विशेष काही सांगण्याची आवश्यकता नाही.